पाणी न घालता ही पेस्ट अशी तयार केली ना, का इथे तुम्ही पाहताय. सध्या मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे. ही भाजी मिरच्यांमध्ये भरून घेईपर्यंत काय करायचं आहे, एकीकडे आपल्याला नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे मिरची वडा. आता रेसिपीला सुरुवात करूया. मिरची वडा करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे आणि 125 ग्रॅम इतक्या मिरच्या घेतल्या आहेत. पाण्यामध्ये बटाटे बुडतील इतके पाणी ठेवायचं आहे आणि अगदी चवीपुरता थोडंसं असं मीठ घालायचं आहे. त्यामुळे बटाट्यांना कशी अशी छान चव येते. 4 मिरच्या, आलं, लसूण आणि कढीपत्ता याची आता पेस्ट तयार करून घेऊया. मिरच्या स्वच्छ धुवून इथे मी या मिरच्यांचे काहीकांचे देठ काढले आहेत, काही मिरचे देठ काढले नाही आहेत. तुम्ही कोणत्याही पद्धतीने मिरच्या घेऊ शकता. इथे तुम्ही पाहताय ही मिरची अशी कट करायची आहे. अर्धी मिरची चिरून घ्यायची, त्यातील हा आपल्याला बी काढून घ्यायचा आहे. पाणी न घालता मी ही पेस्ट वाटून घेणार आहे. इथे तुम्ही पाहताय ही पेस्ट तयार झाली आहे. पाणी न घालता ही पेस्ट अशी तयार केली ना, का इथे तुम्ही पाहताय अशी ही भरड तयार होते. अशा पद्धतीनेच आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कुकरची शिट्टी पण गेली आहे. पाण्यातून बटाटे काढून घ्यायचे आहेत. अशा एखाद्या चाळणीमध्ये असे हे बटाटे गाळून घ्यायचे आहेत. बटाटे थंड झाले की याची साल काढून घ्यायची आहे. कढई गरम झाली आहे, यामध्ये तेल टाकून घेणार आहे मी. पाव चमचा राई घालायची आहे. राई तडतडल्यानंतरच इथे मी जिरे घालणार आहे. पाव चमचा जिरे घालायचं आहे. ही मिक्सर मध्ये तयार केलेली भरड यामध्ये आता घालूया. पाव चमचा हळद घालूया. चवीपुरते मी इथे मीठ घालणार आहे. हा जो उकडलेला बटाटा आहे तो या कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही आता बटाट्याची भाजी तयार झाली आहे. ही भाजी थंड होईपर्यंत मी काय करणार आहे, बेसनचं एक बॅटर तयार करून घेणार आहे. 2 वाटी बेसन घेतलं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे. अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची आहे. हे सर्व असं टीस्पूनने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घालायचं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्या वाटीने बेसन मोजलं आहे त्याच वाटीने इथे मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे. सध्या मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे. एकाच डायरेक्शननी हे पीठ असं घोळवून घ्यायचं. पुन्हा हे राहिलेलं अर्धा वाटी पाणी यामध्ये मी ओतणार आहे. पुन्हा तशीच क्रिया करायची आहे. इथे तुम्ही पाहताय 1 वाटीमध्येच हे बॅटर असे तयार झाले आहे. हे बेसनचं बॅटर आपल्याला इतके असे घट्ट हवे.
इथे तुम्ही पाहताय चमच्यावरून अगदी हे बॅटर हालत नाहीये. अशी रेष मारली तरी इथे तुम्ही बघताय हे बॅटर ह्या रेषेच्या एकत्र होत नाहीये. अशा पद्धतीनेच आपल्याला जाडसरच हे बेसनचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. इथे मी बेसन घेताना बेसनचं पीठ वाटीमध्ये एकदम गच्च भरून घेतलेलं नाहीये. अगदी पिठामध्ये बुडवूनच आपल्याला वाटी भरून घ्यायची आहे. पीठ घेताना वाटीमध्ये गच्च असे दाबून घ्यायचे नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे या पाण्याचे प्रमाण मग अगदी अचूक प्रमाणात समजणार आहे. ओवा घालायच्या अगोदर हातावर थोडासा क्रश करायचा, म्हणजे कसा ओव्याचा फ्लेवर या बेसनच्या बॅटरमध्ये उतरेल. अशा पद्धतीने हा ओवा या बेसन पिठामध्ये घालायचा आहे. थोडी अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा हे असे मिक्स करून घेऊया. आता हे बेसनचे बॅटर तयार झाले आहेत. हे बाजूला ठेवून आपण पुढची तयारी करून घेऊयात. भाजी पण थंड झाली आहे. ही भाजी आता या मिरच्यांमध्ये मी भरून घेणार आहे. ही भाजी मिरच्यांमध्ये भरून घेईपर्यंत काय करायचंय, एकीकडे आपल्याला तेल गरम करीत ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ही भाजी या मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे. अगदी बाहेर आली भाजी तरी काही हरकत नाहीये. अशा या सर्व मिरच्या मी भरून घेणार आहे. तेल पण चांगलं तापलं गेलं आहे. यामध्ये काय करायचंय, या मिरच्या बॅटरमध्ये अशा बुडवायच्या आणि आपल्याला तेलात सोडायच्या आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे. वडे असे पलटी करताना थोडा वेळ अगदी गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे. आता पुन्हा गॅसची फ्लेम इथे स्लो करून घ्यायची आहे. असे मीडियम आणि स्लो गॅसवरच हे आपल्याला वडे तळायचे आहेत. इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने हा मिरची वडा तयार झाला आहे. बटाटे वडे जसे आपण तळतो त्याप्रमाणे लगेच आपल्याला हे या तेलातून काढायचे नाहीयेत, कारण यामध्ये आपण मिरची मोठ्या प्रकारची जाड सालीची अशी मिरची घातली आहे. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आता हा मिरची वडा आतून कसा झाला आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे मी हा वडा कापून घेतला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हा मिरची वडा तयार झाला आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील नवीन रेसिपी घेऊन.